नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. पहिल्याच पावसाचा बाजार समितीला फटका बसलाय. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका बसलेला आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाला पडू नये याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी. राज्यभरामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि याच पावसाचा फटका आता नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील बसलेला आहे. आपण सध्या आहोत भाजी मार्केटमध्ये. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाज्या या उपलब्ध आहेत. मात्र 2 दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने या ज्या भाज्यांच्या किमती आहेत त्या कमी झालेल्या आहेत. कारण पाऊस पडत असल्याने जे ग्राहक आहेत ते या ठिकाणी नाही आहेत आणि याचाच फटका कुठेतरी भाजी मार्केटला देखील पाहायला मिळत आहे. आपण जर पाहू शकतो की आपण व्यापारी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावे की भैया अभी कैसे मतलब बारिश हो रहा है बहुत सारा, भाजी मार्केट पे कुछ परिणाम हुआ इसका? परिणाम अभी बोले तो 2 दिन से तो अभी बाजार 2-3 दिन से कम हुआ है. बाजार भी 2-4 भाजी का बाजार ज्यादा था, अभी फिलहाल कम है और धंधा भी बहुत कम है क्योंकि अभी कल बारिश हुआ करके आज हम लोग का धंधा नहीं हुआ है. बाजार फिलहाल अभी थोड़ा तो कम हुआ है. बाकी सबका या बीन्स का भी बाजार बीच में 160 रुपए किलो 2-3 दिन पहला, अभी उसका 100 रुपए हुआ है. मटर का 2 दिन पहला 140 रुपए था, 150 था, अभी वो फिलहाल 100-110 रुपए हुआ है. अभी बारिश कंटिन्यू रहेगी तो इसका असर ज्यादा होगा? असर होगा मतलब धंधा कम रहेगा तो बाजार तो थोड़ा कम होगा, भाजी भी थोड़ा अच्छा नहीं आएगा. बारिश के बाद पानी लगे तो खराब हो जाएगा थोड़ा. आपण जर पाहिलं असेल तर या सर्वच गोष्टींचा परिणाम हा भाजी मार्केटवर झालेला आहे. त्यामुळे आवक ही वाढत चाललेली आहे आणि भाज्यांचे दर हे कमी झालेले आहेत. जर कंटिन्यू पाऊस असाच राहिला तर माल खराब होण्याची चिन्ह देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.